आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी. संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत योग्य त्या सूचना दिल्या. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आले होते. गेली 18 वर्ष मुंबई गोवा सुस्थितीत नाहीये. अनेक ठिकाणी या मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे यंदाही गणेश भक्तांचा प्रवास याच खड्ड्यातून होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. याचीच पाहणी करायला ते आज रायगड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. वडखळ जवळच्या डोलवी येथून रस्त्याच्या कामाच्या पाहणीला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी चहाच्या टपरीवर थांबून चहा विक्रेत्याकडून महामार्गासंदर्भात माहिती देखील घेतली. तर रायगडच्या कोलाड येथे थांबून रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली. त्यानंतर माणगाव बायपास या कामाचा आढावा देखील त्यांनी घेतला. आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांनी या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत योग्य त्या सूचना दिल्या. नवीन हायवेवर जो हायवे आता बनतोय, आता आपण पाहिलं जो पूल होता 10-12 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालं, तो बाजूनी आल्यानंतर पाहतोय भिंत ती फुगायला लागलेली. ते बाजूनी झालं, वरती एक तडा गेला म्हणून तो पूलच आता 10 दिवसात बंद केला. आणि NHAचं स्वतःचं ऑडिट सांगतं की आता हा पूल तेवढा काही मजबूत नाहीये. मग जनतेचे पैसे, जनतेचा वेळ, रस्ता बनवण्यात सगळा जो वापरला तुम्ही तो वाया घालवला, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड होणार आहे? मंत्र्यांना काय दंड होणार आहे? तिकडच्या अधिकाऱ्यांना काय दंड होणार आहे? मंत्री भाषण द्यायला मोकळे असतात, पण जे काम चालतं ते आपण पाहतो. आता आपण येताना एक रस्ता पाहिला, आपण आज दौरा आहे म्हणून खडी टाकली होती, सकाळपर्यंत खडी पण निघून गेली. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात